नमस्कार. मी नोव्हेंबर 20मध्ये निवृत्त झाले आणि आमच्या ऑफिसमधल्याने निवृत्त लोकांचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप केला होता. त्याच्यामध्ये मला त्यांनी दाखल केलं. तरी मी विचारलं, याच्यात राजकीय काय असणार का? नाही म्हणाले, आपण फक्त आपली सुखदुःख सांगायची नवीन. आणि आमचं कसं ऑफिस सेंट्रल आणि वेस्टर्न असं विभागल्यासारखं होतं थोडं. तर सेंट्रलच्या लोकांना मी काय जास्त ओळखत नव्हती. म्हटलं चला 4 जास्त ओळखी होतील. ह्या दृष्टीने मी पण त्याच्यामध्ये असू दे म्हणून ठेवून दिलं. म्हणजे मी स्वतःला त्या ग्रुपपासून अलग नाही केलं, वेगळं नाही केलं. आणि मग बघावं तर कधीतरी 10 दिवसांनी 15 दिवसांनी एखादा राजकीय मेसेज असायचा, ज्याच्यामध्ये मोदींना हेट आणि तेव्हा करोना होता, त्यामुळे मोदींना हेट करणारा, मोदींच्या कामाबद्दल असं काहीतरी दाखवणारं असायचं. आणि मी जेव्हा त्याची सत्यार्थ दाखवणारं मेसेज दुसरा पाठवला की मग लगेच कोणतरी तो एक कंपू होता, त्या कंपूतला एकजण म्हणाला, अरे इथे राजकारण नको, इथे राजकारण नको. हे मी उत्तर घातल्यानंतर असायचं. मग हे असं झाल्यावर पुन्हा जेव्हा मग मेसेज राजकीय यायला लागल्यावर मग मी विचारायची की ह्या राजकीय मेसेजला कोणी ॲडमिन डिलीट करायला लावणार काही, ह्याच्यावर काही शास्त्रार्थ केल्यावर मला मात्र उत्तर येणार की राजकीय नको म्हणून. असं मी म्हणायला लागल्यावर मात्र लोकांना थोडंसं हे व्हायचं. आणि मी पुराव्यासकट गुगलच्या वगैरे असे हे करून घालायची. मग शेवटी अति व्हायला लागल्यावर मी तो ग्रुप सोडला. कारण काय, बाकीचे जे माझे समर्थक होते ते मला खाजगीत म्हणायचे तुझं बरोबर आहे, पण कोणाची हिंमत त्या ग्रुपमध्ये नसायची. म्हटलं कशाला आपला वेळ. आणि माझं पहिल्यापासूनचं हे आहे की उगाचच आपली वेळ आणि शक्ती घालवायची नाही. वादापेक्षा आपण आपलं काहीतरी व्यवस्थित करायचं. म्हणून मी वाद सोडून तो ग्रुपच सोडून दिला. तर तरी सुद्धा त्या ग्रुपमधला मी ज्यांच्याबरोबर काम केलेला असा एक व्यक्ती मला नेहमी फोन करायचा. आणि म्हणजे व्हॉट्सअप माझे पर्सनल खाजगीमध्ये आणि त्याचे जे संदेश असायचे ते त्याला मराठी देवनागरी लिहिता येत नसल्याने ते इंग्लिशमध्ये टाईप करून तो पाठवायचा. तर ते वाचायला किती डोक्याला ताप हो तर मी एकदा त्याला म्हटलं. आणि त्याचे राजकीय म्हणजे मोदी हेटरच, पण त्या ग्रुपमध्ये त्याला माझं उत्तर पाठवायचं असायचं, म्हणजे इतकी त्यांना उत्सुकता होती. तर मी त्याला म्हटलं, अरे तू जे लिहिलं आहे ते वाचायला माझ्याकडे वेळ नाही आहे. एक तर तू मराठीमध्ये टाईप देवनागरीत कर, नाही तर तुला इंग्रजीच पाहिजे ना, तर पूर्ण वाक्य जे तू लिहितो आहेस ते इंग्रजीमध्ये टाईप कर. ते म्हणाले, अरे अगं माझं वय काय, आता हे काय नवीन शिकत बसू. मी म्हटलं हो तू बरोबर आहे, तुझं वय झालं, तू हे काय नवीन शिकू शकणार नाही. पण मोदी आता एकदम तरुणाई आहे ना, त्यांनीच सगळं शिकलं पाहिजे. त्यांना शिकवायला मात्र तुझ्याकडे अक्कल आहे. त्यांना एक नवीन हे काढायला तुझ्याकडे अक्कल आहे. त्यांना सुधरवायची तुझ्याकडे अक्कल आहे. फक्त तुला स्वतःमध्ये काहीतरी सुधारणा आणायची, त्रास घ्यायला तुझ्याकडे वेळ नाही, किंवा त्याच्यासाठी तुझं वय झालेलं आहे. तुझं अगदी बरोबर आहे असं म्हटल्यावर जो खजील झाला, त्या दिवसापासून आजपर्यंत तो मला संदेश पाठवत नाही. कारण तो मराठी देवनागरीत लिहू शकत नाही. इंग्रजी इतकं चांगलं नाही की ते पूर्ण इंग्रजीमध्ये तो मांडू शकत नाही. पण मोदींना मात्र मोदींनी असं वागलं पाहिजे आणि मोदींनी तसं वागलं पाहिजे हे सांगण्यामध्ये तो जाम हुशार होता. आता हल्ली येत नाही त्याचे संदेश. तुम्हाला असले भांडगुळं मिळतात का हो? मला खूप मिळतात. खूप जण येऊन मला उगाचच हे करणारे असतात. मग मी उत्तर दिल्यावर गप्प बसतात. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.